नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल बऱ्याच जणांना जेवल्यानंतर पोट फुगतं, पोट जड होतं, गॅसेस बाहेर पडत नाही, ढेकर येत नाही किंवा काहींना अति प्रमाणामध्ये ढेकरा येतात. त्यामुळे मग अस्वस्थ वाटायला लागतं, जडपणा असतो. सुरुवातीला कधीतरी ही लक्षणं दिसतात. पण जर का याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, त्यासाठी योग्य उपाय केले नाहीत, तर मात्र रोजचाच हा तुमचा त्रास होतो आणि जर का बरेच दिवस तुम्ही हा त्रास अंगावर काढलात, तर पुढे जाऊन तुम्हाला पोटाचे, आतड्यांचे काही गंभीर आजार होण्याचा धोका सुद्धा वाढतो. बरेचसे पेशंट की यासाठी तपासण्या केल्या जातात, सोनोग्राफी, एंडोस्कोपी सुद्धा केली जाते. पण त्यातही काही निघत नाही, पण पेशंटला त्रास तर होत असतो. आणि दुसरीकडे काही पेशंट असतात की त्यांना बऱ्याच ट्रीटमेंट म्हणजे अगदी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी अशा ट्रीटमेंट घेऊन सुद्धा फारसा फरक पडत नाही. जोपर्यंत औषध चालू असतं तोपर्यंत थोडंसं बरं वाटतं. औषध बंद केलं की पुन्हा त्रास व्हायला लागतो. तर हे नेमकं कशामुळे होतं? बघा, कुठलाही आजार, त्रास हा अगदी तुम्हाला मुळापासून कायमचा बरा करायचा असेल, तर त्याची कारणं आधी समजून घेऊन ती दूर करणं गरजेचं असतं. म्हणूनच आजच्या या भागामध्ये पोटाच्या वर पाहिलेल्या तक्रारी नेमक्या कशामुळे होतात, त्याची कारणं काय आहेत, कोणत्या चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला हा त्रास नेमका होतोय, तसंच करायला अत्यंत साधे, सोपे तरीही रामबाण असे 3 घरगुती उपाय म्हणजे इतके प्रभावी असे हे उपाय आहेत, की अनेक पेशंट्स ज्यांना ट्रीटमेंटनी सुद्धा फरक पडलेला नव्हता, त्यांना सुद्धा या उपायांनी फायदा झालेला आहे. त्यासाठी व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, नीट समजून घ्यायचा आहे, तंतोतंत ते उपाय करायचे आहेत. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर बघा, सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजेच की पोटाला तडस लागेपर्यंत जेवण करण्याची तुम्हाला सवय असेल तर आयुर्वेद शास्त्रामध्ये जर का तुमचं पचन चांगलं व्हायचं असेल, कायम निरोगी राहायचं असेल, तर त्यासाठी जेवण किती करावं यासाठी एक नियम सांगितलेला आहे. त्यामध्ये पोटाचे 4 भाग मांडून त्यातील 2 भाग हे घन पदार्थ, पोळी, भाकरी, भाजी, भात यासाठी, 1 भाग हा द्रव पदार्थ, वरण, आमटी, सूप, ताक, पाणी यासाठी, आणि उरलेला जो 1 भाग आहे तो हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स होऊन फिरण्यासाठी, वातसंचरणासाठी, त्याचं पचन व्यवस्थित होण्यासाठी रिकामा ठेवायला सांगितलेला आहे. मिक्सरमध्ये सुद्धा बघा ना, आपल्याला काहीतरी बारीक करायचं असतं, त्यावेळेस तिथे सुद्धा वर थोडीशी जागा ही रिकामी ठेवावी लागते. भांडं जर का तुम्ही काठोकाठ भरलं तर मिक्सर चालूच होत नाही. त्याच पद्धतीने जर का तुम्ही अगदी पोटाला तडस लागेपर्यंत जेवण केलं, तर अन्नाचं पचनच नीट होत नाही. अन्न हे तसंच पोटामध्ये पडून राहतं. परिणामतः मग पोट जड होणं, फुगणं, तसंच ते बराच काळ अन्न पोटामध्ये तसंच पडून राहिलं, ही खूप जुनी सवय असेल तर त्यातून आंबट पाणी तयार होतं आणि मग आंबट गुळण्या, ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी ह्यासारखे त्रास जे आहेत ते सुद्धा व्हायला लागतात. म्हणून काय करायचं की नेहमी तुम्ही एवढं खात असाल तर ते एवढं खायला सुरू करा. म्हणजे अर्ध्या चतकोर पोळीची भूक शिल्लक ठेवून जेवण केलं पाहिजे. त्यातही रात्रीचं जेवण तर अजून कमी असलं पाहिजे. पचायला जड असणारे कुठलेही पदार्थ, मैदा किंवा पावाचे, बेकरीचे पदार्थ, जंक फूड हे सुद्धा टाळले पाहिजे. म्हणजे बघा, बऱ्याच जणांना सवय असते की खूप भरभर जेवण करतात किंवा खूप फास्ट पाणी पिण्याची सवय असते. तर ह्याच्यामुळे होतं काय की बाहेरची जी अतिरिक्त हवा आहे ती पोटामध्ये जाते आणि मग पोट फुगतं. शिवाय असं भरभर खात असताना अन्न नीट चावलं सुद्धा जात नाही. एक घास हा 32 वेळा चावून खावा, असं पूर्वीपासून आपले जे आजी आजोबा आहेत ते आपल्याला सांगत आलेले आहेत. बघा ना, दात आपल्याला फक्त इथेच दिलेले आहेत, शिवाय आपलं जे पचन आहे अन्नाचं ते इथेच तोंडामध्येच सुरू होत असतं. जी तोंडामधली लाळ आहे, सलायवा आहे, तर ती सर्वोत्कृष्ट पाचक औषधी म्हणून सांगितलेली आहे. ती अन्नामध्ये व्यवस्थित मिक्स होणं गरजेचं असतं. जर का तुम्ही अन्न नीट चावलं नाही तर त्यामध्ये लाळही मिक्स होत नाही व्यवस्थित. मोठमोठे कण तसेच जर का तुम्ही गिळलेत
तर त्याच्याने पोटावर, पचन संस्थेवर ताण येतो. मग ज्या मघाशी पाहिलेल्या तक्रारी आहेत त्या होत राहतात. त्यामुळे अन्न खात असताना प्रत्येक घास हा व्यवस्थितपणे चावून त्यामध्ये लाळ नीट मिक्स झाल्यानंतरच गिळावा, म्हणजे मग पोट जड होणं, फुगणं, गॅसेस, ऍसिडिटी असे जे त्रास आहेत ते तुम्हाला होणार नाही. पण जवळपास 90% लोक ही चूक करतात. ओपीडी मध्ये सुद्धा पेशंट्स आले आणि त्यांना विचारलं पाणी कधी पिता, तर बऱ्याच जणांचं उत्तर असतं की जेवण झालं की आम्ही तांब्याभर पाणी पितो, त्याशिवाय आपलं जेवण पूर्ण झालंय असं त्यांना वाटत नाही. जेवल्याचं समाधान त्याशिवाय त्यांना काही मिळत नाही. तर बघा, अन्न पचन चांगलं व्हायचं असेल तर जेवताना पाणी नेमकं कधी प्यावं यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये सविस्तर असा श्लोक आलेला आहे. अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजने चामृतम वारी, भोजनांते विषप्रदम. म्हणजेच वारी हा पाण्यासाठी शब्द वापरलेला आहे. तर भोजन अंते म्हणजे भोजनाच्या शेवटी जर का तुम्ही अतिप्रमाणामध्ये पाणी प्यायला तर ते विषाप्रमाणे काम करतं, कारण अन्न पचनच नीट होत नाही. साध्या भाषेमध्ये जर का सांगायचं झालं तर जेवणा अगोदर साधारण अर्धा तास, जेवण झाल्यानंतर तास दीड तास तरी अति प्रमाणामध्ये तांब्याभर वगैरे असं पाणी पिणं टाळावं. मग पाणी नेमकं कधी प्यायचं, तर भोजनेच अमृतम वारी, म्हणजे जेवण करत असतानाच अर्धा ग्लास फक्त पाणी तुम्ही घ्या आणि जेवणाच्या मध्ये मध्ये घोट पाणी प्यायचं आहे, ज्याच्यामुळे की जेवण हे अमृता समान ठरतं, घास कोरडा वाटत नाही, पचन सुद्धा चांगलं होतं. जर का तुम्हाला बद्धकोष्ठता, मूळव्याधासारखे वगैरे त्रास असतील, पोट नीट साफ होत नाहीये, तर तुम्ही या जागी ताक, फक्त ते ताजं घरी बनवलेलं, फार काळ फ्रीज मध्ये न ठेवलेलं, त्यामध्ये ओवा, जिरे, सैंधव ह्याची पूड टाकून घेऊ शकता. त्याच्याने खूप चांगला फायदा होतो. चौथं महत्वाचं कारण बघा, बऱ्याच जणांना सवय असते जेवण झालं की लगेचच आडवं पडतात. जेवणानंतर आपल्याला ते अन्न पचन करायचं असतं, त्यामुळे साहजिकच जठराकडचा जो पुरवठा आहे, ब्लड सप्लाय जो आहे तो वाढवला जातो आणि त्यामुळे मेंदूकडचा रक्त पुरवठा हा थोडासा कमी होतो. त्याच्यामुळेच मग आपल्याला सुस्ती आल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे बरेच जण काय करतात की जेवण झालं की लगेचच आडवं पडतात. पण ह्याच्याने तुमचं पचन मंदावतं, पोटामध्ये गॅसेस तयार होतात, ते बाहेर सुद्धा पडत नाही. त्यामुळे जेवण झाल्यानंतर किमान अर्धा तास तरी आडवं पडू नये. नेमकं काय करावं की ज्याच्याने हे गॅसेस बाहेर पडतील, पचन नीट होईल, पोटफुगी होणार नाही, ते आपण पुढे पाहणारच आहोत. बघा, 3 उपाय आपल्याला करायचे आहेत. त्यातील एक जो उपाय आहे तो जेवणाच्या आधी करायचा आहे आणि 2 उपाय हे जेवण झाल्यानंतर. अतिशय साधे सोपे उपाय आहेत. फार जास्त काही त्यासाठी मेहनत घ्यायची गरज नाहीये. फक्त नीट लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. सगळ्यात पहिलं तर जेवणा अगोदर साधारण 15 ते 20 मिनिट काय करायचं आहे की अर्धा चमचा आल्याचा रस, आलं स्वच्छ धुवून किसून त्याचा जो रस निघतो तो घ्या आणि त्यामध्ये साधारण पाव चमचा सैंधव, पिंक सॉल्ट जे असतं, तर ते जे आहे ते टाकून त्याचं सेवन करायचं आहे. कार्मिनेटिव्ह प्रॉपर्टी याच्यामध्ये सांगितलेली आहे, म्हणजे पोटामध्ये साठलेला आधीचा जो गॅस आहे तो बाहेर काढून यामुळे टाकला जातो. दुसरा जो उपाय आहे तो जेवण झाल्यानंतर घरगुती पाचक चूर्ण, जबरदस्त याचे फायदे आहेत. पोटाच्या, पचनाच्या सर्व तक्रारी तुमच्या ह्याच्याने 100% कमी येणार आहेत. अनेकांनी उपाय केलेला आहे, खूप छान त्यांचे सुद्धा रिझल्ट त्यांनी सांगितलेले आहेत. अगदी पटकन तयार होतं. आपल्या किचन मधले फक्त 5 पदार्थ त्यासाठी लागतात. धणे, जिरे, ओवा, बडीशेप हे सम प्रमाणामध्ये, म्हणजे साधारण 50-50 ग्रॅम घ्यायचं आहे. वेगवेगळेच मंद आचेवर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे फक्त पिंक सॉल्ट, सैंधव जे असतं तर ते टाकायचं आहे. मिक्सरला त्याची बारीक छान अशी पूड करून हवाबंद डब्यामध्ये, शक्यतो काचेच्या बरणीमध्ये ठेवलं तर छान ते महिनाभर सुद्धा टिकतं. तर जेवणानंतर हे जे चूर्ण आहे ते 1 चमचा, 1 कप चांगलं गरम असेल, कडक असेल असं पाणी त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून, जसं तुम्ही गरम गरम चहा घोट घेता त्या पद्धतीने दोन्ही वेळच्या जेवणानंतर हे घ्यायचं आहे. पचन चांगलं होऊन तुमचं पोट जे जड होतं जेवल्यानंतर, गॅसेस, ढेकरा वगैरे बाहेर पडत नाहीत किंवा आंबट पाणी वगैरे जरी येत असेल तर त्याला सुद्धा हे जे चूर्ण आहे ते खूप छान मदत करतं. अगदी रोज सुद्धा तुम्ही हे आरामात घेऊ शकता. तिसरं म्हणजेच की जेवणानंतरचा अर्धा 1 तास खूप महत्वाचा असतो. त्यावेळेला तुम्ही काय करताय ह्याच्यावर तुमचं पचन अवलंबून असतं. मग अशी आपण पाहिलं की किमान अर्धा तास तरी आडवं पडायचं नाही.
पहिले तर सगळ्यात जेवण झालं की एक 5 मिनिटांसाठी फक्त तुम्ही वज्रासनामध्ये बसू शकत असाल तर आवर्जून बसा. खूप सुंदर त्याचे फायदे मिळतात. अगदीच तुम्हाला गुडघ्याचा वगैरे काही त्रास आहे, वज्रासनामध्ये बसणं शक्य होत नसेल, तर 10 मिनिटांसाठी सुखासन म्हणजे साधी मांडी घालून शांतपणे बसा. त्यानंतर शतपावली म्हणजेच शत म्हणजे 100 आणि पावलं अगदी नॉर्मल ज्या स्पीडने आपण चालतो त्या स्पीडने 100 पावलं तुम्हाला टाकायची आहेत. ह्याच्याने काय होणार आहे की त्या हालचालीमुळे अन्न हे लवकर खाली खाली सरकतं, त्याचं पचन फास्ट होतं आणि मग अन्न जेव्हा पोटामध्ये तसंच पडून राहतं ते खाली सरकत नाही, तेव्हा असा जो तुम्हाला पोटफुगीचा, पोट जड होण्याचा जो त्रास आहे ढेकरांचा तो येत असतो. तर जेव्हा असं तुम्ही चालता तर त्यावेळेला हे अन्न खाली जातं. गॅसेस जे काही तयार होत आहेत तर ते अगदी अन्न पचन होत असतानाच बाहेर काढून टाकले जातात. त्यामुळे पोट साफ व्हायला सुद्धा तुम्हाला या शतपावलीमुळे नक्कीच मदत मिळते. तर आवर्जून वेळ काढून तुम्ही जर का तुम्हाला त्रास होत असेल तर दुपारच्या सुद्धा जेवणानंतर, संध्याकाळी बरेच जण घालतात पण दुपारच्या जेवणानंतर सुद्धा थोडासा वेळ काढून शतपावली आवर्जून घाला, की वर पाहिलेली जी कारणं आहेत ती टाळून 3 आपले साधे सोपे उपाय करून पहा. तुमचे अनुभव, प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जवळच्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि हो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. अजून असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून चॅनेलवर आपल्या नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.